सर्वप्रथम तर शशांकराव यांचं पॅनल निवडून आलं, त्यांचे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो। 14 त्यांचे लोक निवडून आले आणि यापुढे पतपेढीचं काम, बीएसटीच्या पतपेढीचं काम ते चांगल्या प्रकारे हाताळतील, चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा करतील आणि कामगारांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे जे दुसरं पॅनल होतं, ज्यांचे 4 लाडांचं पॅनल, त्यांचे 4 निवडून आले, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। दुसरे 2 आले, त्यांचं सगळे जे निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मला असं वाटतं आता कसं आहे, जिंकल्यावर थोडं हळद्या अळकुंडाने पिवळे होणारे लोक आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही। स्वतःचे 4 आले, दुसऱ्याचे 14 आले, तरी त्याच जोशाने जर बोलत असतील तर मला असं वाटतं त्यांनी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की एवढा गाजावाजा करून, एवढे करोडो रुपये वाटून आपले 4च का आले, याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे। प्रसाद लाड पुन्हा एकदा रिचेकिंगसाठी त्यांनी अप्लाय केलाय। त्यांचं म्हणणं आहे की आमचं पॅनल हे निवडून येऊ शकतं आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा फेर मतमोजणीसाठी अर्ज देखील दाखल केला। चांगलं आहे ना, त्यांना जर एखाद्या गोष्टीमध्ये शंका असेल तर मतदानामध्ये अर्ज करणं, फेरमोजणी करणं हे सगळे लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत आणि ते जसे त्यांना त्या अधिकाराची जाणीव आहे तसे दुसऱ्यांनाही त्या अधिकारात त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे। मतांची चोरी करताना एक पतपेढीची निवडणूक होती, याच्यावरनं कुठलेही तर्क वितर्क, लिटमस टेस्ट वगैरे मांडण्याची गरज नाही। फक्त एवढंच सांगेन, युद्ध अजून संपलेलं नाही, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही। त्यामुळे युद्ध चालूच आहे आणि युद्ध तसंच चालू राहील। आणि लाडांसाठी त्यांचे गुरु देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं एक वाक्य त्यांना पुन्हा एकदा सांगतो, मेरा पानी उतरता देख, मेरा पानी उतरता देख, किनारे पे घर मत बसा लेना, मैं समुंदर हूं वापस लौट के आऊंगा। नाही बघा कसं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदाच पतपेढीची निवडणूक लढवलेली, आमची सदस्य संख्याही कमी होती हेही आम्ही मानतो, त्या मनाने आम्ही खूप चांगली फाईट दिली। ठाकरेंनी